वातावरण एवढं आल्हाददायक आहे आणि ही हिरवीगार झाडं काय उन्हाळ्यात वाटतच नाही. केवढी दरी आहे खोल. थांबून बघू आपण. हेच ते जगप्रसिद्ध कास पठार. नमस्कार आणि स्वागत आहे तुमचं ए जी मोटो आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. आत्ता माझ्या पाठीमागे बघताय हा सुरूरवाई रस्ता आहे. आत्ताच नवीन ह्याचं काम झालेलं आहे सिमेंट कॉन्क्रीटचं. पुण्याचं टेम्परेचर जवळजवळ 40°C जास्त आहे आणि नेमका मुहूर्त गाठून 11 वाजता घरातून बाहेर पडलो. आत्ता बरोबर वाजले 1:20. एक 20 मिनिटं झाले इथं थांबलो आहे मी. आपली गाडी माझ्या पाठीमागं बघताय. आज आपण निघालो आहे तापोळ्याला. ॲक्च्युली प्रोग्राम असा होता, माझा गोपाल साळुंके म्हणून मित्र आहे आमच्या कॉलेजचा, तर तो कोरेगावचा आहे. सगळ्या मित्रांना बोलवलं आहे तर मी सुद्धा जाणार आहे. तर तिथं आहे 6 ते 9 कार्यक्रम तापोळा करायचा. पूर्ण पोळ्यापासून पुन्हा महाबळेश्वर आणि महाबळेश्वरून मेढामार्गे पुन्हा सातारला जायचा असा प्रोग्राम आहे. तर रस घेऊन झाला आहे, चला निघूया. पुण्यापासून सुरूरपर्यंत कॅमेराच लावला नव्हता मी हेल्मेटला, कारण सुरूरपर्यंत बऱ्याच वेळा आपण ह्या रस्त्याने आलो गेलो, त्यामुळं हायवेला काय मजा नाही. सुरूर जसं सोडलं तसं आता वाई रस्ता लागला आहे. आता वाईनंतर पसरणीचा घाट, महाबळेश्वर आणि तापोळा हा रस्ता आपल्यासाठी नवीन आहे. ह्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला ॲक्च्युली वडाची मोठी मोठी झाडं होती, त्यामुळे बराच दिवस वाद चाललेला की रस्ता सिमेंटीकरण करायचा की नाही, कारण बरीच झाडं तोडावी लागली बाजूची. ह्या रस्त्याला अक्षरशः अशी झाडांची कमान होती, दोन्ही बाजूला वडाची मोठी मोठी झाडं. मी जे म्हणत होतो ते हे रस्त्याच्या दोन्ही बाजूने अक्षरशः काय भारी वाटतं. असल्या उन्हातसुद्धा असा एक गारवा आहे ह्याच्या सावलीमध्ये दोन्हीकडून. बऱ्याच जणांचा विरोध होता, बरीच झाडं वाचवलीत तरी, जरी रस्त्याचं काम पहिला टारमॅकचा रस्ता होता आणि छोटा होता. हे बघा अगदी कडेकडेला झाडं आलेत पूर्ण. आता ही समोरची कमान बघा, काय भारी वाटते ह्याच्या खालून जाताना सुद्धा. आणि ही शेकडो वर्षापूर्वीची झाडं आहेत, त्याच्यामुळं लोकांचा विरोध होता. ऊसाचा रस घेतलाय फक्त. निघतानाच सकाळी 10:30-11 दरम्यान चहाबरोबर 2 चपात्या खाल्ल्या, त्यामुळं जेवायला मात्र थांबायचं. तापोळ्यातनं बाहेर आल्यानंतर, महाबळेश्वरहून बाहेर आल्यानंतर हायवेला कुठेतरी जेवायला थांबू. रस्ता बऱ्यापैकी रहदारीचा आहे, कारण महाबळेश्वरला जाणारा रस्ता आहे आणि उन्हाळ्यामध्ये थंड हवेचं ठिकाण महाबळेश्वर, त्याच्यामुळं पर्यटकांची ये जा बरीच राहते या रस्त्याने. असं रस्त्याचं काम आहे. तर आज वीकडे असल्यामुळं गर्दी कमी आहे. गर्दी जर जास्त असेल तर इथं बऱ्यापैकी ट्रॅफिक जाम होणार. पुण्याली वाईमध्ये आलं, इकडून उजव्या हाताने गेलं तर गणपतीच्या दर्शनाला वाईचा ढोल्या गणपती तिकडे जाता येईल. आता आपण इकडं एस टी स्टँडच्या रोडला चाललो आहे. इथून बाहेर आपल्याला पसरणी घाटातून महाबळेश्वरला जायचं आहे. पसरणीच्या घाटातून दिसणारा व्ह्यू एक नंबर. हा आता घाट चढून गेलं की 5 गणी. वाईच्या पुढून मला वाटतं वाईमधून 28-29 किलोमीटर महाबळेश्वर आहे. आणि आपली सोनपरी काय दिसते, हा खतरनाक. चला निघूया. छोटी छोटी गावावरून असली मस्त दिसत आहेत. आणि घाट रस्त्यात बाईक चालवायची पण एक अनोखी मजा आहे. साताऱ्यामध्ये यवतेश्वरला जाताना असाच घाट आहे सेम. हे बघा वा,
बुवासाहेब मंदिर आणि असा खालच्या बाजूला सातारा दिसतो त्या घाटातून यवतेश्वराच्या. खरं तर सकाळी 6लाच निघणार होतो, पण आज 21 एप्रिल 20 ते 23 एप्रिल भरपूर पाऊस सोसाट्याचा गारासहित असा अंदाज वर्तवला होता हवामान खात्यानं. त्यामुळे जावं नको जावं अशा विचारामध्ये बराच वेळ गेला. शेवटी नाश्ता करून निघूया म्हणलं. तर आज दिवसभर बघा असं अक्षरशः रखरखत ऊन आहे, ढगाचा कुठं पत्ता नाही, कसलं वादळ आणि काय पाऊस काही नाही. तसं मी कोरेगावला तर जाणारच होतो कसं येणे यावं, पण सकाळी निघावं का नाही हा विचार माझा होत नव्हता. रस्ता छोटा असल्यामुळं मोठ्या 2 गाड्या आल्या तर असा प्रॉब्लेम होणार. जसा घाट चढत चढत वर आलो तसा हीटमध्ये बराच फरक पडला. मस्त थंड वारं लागायला लागलं, आता लय भारी वाटायला लागलं. बापरे किती वर आलोय. रायडर पण दिसले 2 बाबा. तरी म्हटलं सकाळपासून कसं काय अजून कोणी दिसेना. टॉपला आलो एकदम डोंगराच्या. हॅरिसन फॉली पॉइंट थापा पॉइंट आहे कुठला तरी इकडे. वातावरण पण मस्त झालं, ऊन कमी झालं, जरा ढग आलाय सूर्याच्या. अरे 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 वळणामध्ये ती गाय जी बसवली टेम्पोमध्ये उभी आहे, तिला बॅलन्सिंग करताना किती त्रास होत असेल. अरे 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 14 जागेवर ब्रेक दाबला, इंडिकेटर मग देतोय. काय सगळे डोंगर उताराला बंगले, कसलं भारी वाटते. ही आहे प्रॉपर पाचगणी. 4 व्हीलरला टोल आहे काहीतरी, 2 व्हीलरला काही नाही आहे. हो 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 लय भारी वाटतंय रा. कसल्या बिल्डिंग दिसतात हे दोन्ही बाजूनी मस्त असे झाडं. वातावरण एवढं आल्हाददायक आहे, अजिबात गरम होत नाही. मी जॅकेट घातले तरी असल्या उन्हाळ्याचं पण. इतका सुंदर रस्ता दिसतोय, वा मजा आहे. मी अंदाजानं आता ह्या रस्त्यानं चाललोय, वाटतंय तर मला हाच असेल महाबळेश्वरकडे. बघू आता. तिथे सिमेंटच्या रस्त्याचं काम चाललंय त्याच्यामुळं काय समजत नाही नक्की. पाचगणीच्या थोडं पुढं आलोय. गाडीचा पहिला आता फोटो करून घेऊ. 2च कांडे राहिलेत शिल्लक. वातावरण ढगाळ झालंय आणि त्यात हवेत असा एक गारवा आहे. इतकं मस्त वाटतंय ना, हा 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 एक नंबर. तो कुठला तरी पॉइंट दिसतोय बाबा, बऱ्याच गाड्या उभ्या आहेत. मॅप्रो गार्डन आहे बहुतेक इथं. सगळी स्ट्रॉबेरी लाईन, स्ट्रॉबेरीची दुकान, लाल भडक स्ट्रॉबेरी. महाबळेश्वर पाचगणी म्हणले की ओळख आहे. सगळे स्ट्रॉबेरीच आहे पूर्ण रस्त्याने. बरेच जण खास मॅप्रो गार्डनला पण येतात तिथे. मी अजून आलेलो नाही पण एकदा. वॅक्स म्युझियम, अरे हे एक सगळीकडेच कॉमनच झालंय. लोणावळ्यात तर किती झालेत बापरे. लालपरी किती घासून गेली प्रेमानं. हे लेक आहे कुठल्या तरी, व्यांना लेक आहे का काय माहिती. हेच खूप खाली गेलंय पाणी. अगदी सगळ्या बोटी बिटी बाजूला लावलीत. प्रतापसिंह वन उद्यान महाबळेश्वर.
काय हिरवंगार दिसतंय, उन्हाळ्यात आलोय असं वाटतच नाही मला. इकडून मी डावीकडनं पुण्यावरून आलो, हे उजवीकडं महाबळेश्वरला न वळता इथनं डावीकडं वळायला पाहिजे होतं. पुढे गेल्यावर विचारलं तर रॉंग आलेत म्हटले, त्यामुळे परत आलो मी. डावीकडे सातारा, तापोळा, मेढा याच बाजूला आहे. राईट इथं तापोळा 27 किलोमीटर राईटला, सरळ सातारा. तापोळा सरळ का? थँक्यू थँक्यू. रस्ता कच्चाच आहे काय? इकडं सरळ कुठला तरी पॉईंट आहे, वॉशिंग्टन पॉईंट, आणि इकडं तापोळा. वा वा. जरा रस्ता खराब होता महाबळेश्वरमधून, एखादा 1.5 किलोमीटर. मला वाटलं असलाच रस्ता आहे का काय, पण इकडं मस्त 1 नंबर रस्ता लागलेला आहे. मला वाटतं त्या बाजून आपण पाचगणीच्या बाजूने जेवढं चढलो तेवढं इकडून उतरायला लागलोय महाबळेश्वरच्या इथून. आणि ही हिरवीगार झाडं काय उन्हाळ्यात वाटतच नाही. अरे हे 2 गाड्या गेल्याशिवाय बरं वाटणार नाही. चला 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 जाऊ द्या. ओके ओके ओके. लय 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 भारी वाटतंय, लय भारी वाटतंय. वातावरण एवढं आल्हाद आहे का ना, कंटिन्यूस उतर आहे, अख्खा डोंगर उतरतोय बहुतेक. सगळा रस्ता असाच आहे वाटतं. हा 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 हा. मला वाटतं तापोळ्यावरून पलीकडे बोटी जातात लोक घेऊन बामणोलीला, पण गाडी न्यायची सोय आहे की नाही मला माहीत नाही. फक्त लोक जातात हे माहीत आहे, कारण मी बामणोलीवरून बोटीनं तापोळ्याला आलेलो आहे. त्याला पण बरीच वर्ष झाली. आता कदाचित सुरू केली असली मोठी बोट तर काय माहीत नाही, तिथे गेल्यावरच कळेल आपल्याला. हिला जाऊ द्या का, लय डिस्टर्ब करते आपल्याला. जर थांबल्याशिवाय रस्त्याचा आनंद आपल्याला घेता येणार नाही. काय दोन्ही बाजूने घनदाट जंगल आहे अक्षरशः. तापोळ्याला मिनी काश्मीर म्हणतात महाराष्ट्राचं. ॲक्च्युली तापोळ्यामध्ये जे पाणी आहे ते कोयना धरणाचं बॅक वॉटर आहे. हे बघा केवढी दरी आहे खोल. थांबून बघू आपण. जरा 1 मिनिट बघूच थांबून, बघणे भलंच आहे. वाव. अक्षरशः डोंगर उतारावर बसला आहे. हे जे दिसतंय ते, त्याच्या पलीकडे पण खाली डोंगर आहे. आणि छोटी छोटी शेत काय मस्त दिसतात. हा हा. चला आता कंटिन्यू ह्या बाजूला दरी आहे. हे बघा. हो 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 हो. काय रस्ता आणि काय प्रवास, 1 नंबर. हा दुसरा डोंगर मी पार केलाय. तापोळा सरळ खाली. महाबळेश्वर पासून 27 किलोमीटर आहे आणि महाबळेश्वर पासून उतारालाच आहे मी. रस्त्याला वाहनं पण बरीच वाढलेत आता.
वाढणारच अर्थात. आता महाराष्ट्राचं मिनी काश्मीर म्हणतात म्हणल्यावर सोशल मीडियामुळे बऱ्यापैकी प्रसिद्धी पण झाली आहे. बरीच लोक येतात आता. वा, कसं वाटतंय, एक नंबर. कुठली नदी असेल ही? का हेच कोयना बॅक वॉटर इकडे आले? नाही, नदी असणार आहे कुठली तरी. शिवसागर पॉइंट आहे हा. थांबलेत लोक, आपण नको थांबायला, बराच उशीर झालाय. जो मेन कार्यक्रम आहे आपला कोरेगावला जाण्याचा तो राहून जायचा, नाही तर त्या कोपऱ्यावर मस्त व्ह्यू असणार आहे. पण रस्ता एक नंबर झालाय. पण मजाच आली. पण मज्जा आली, मज्जा. सुसाट रस्ता झालाय, सुसाट. सहा किलोमीटरवर आलाय तापोळा. मागे टाकू होता जरा रस्त्याचा व्ह्यू आपल्याला मस्त दिसेल. काय टर्न, काय रस्ता. मला वाटतं हा डोंगर उतरूनच तापोळा आहे. सरळ तापोळा, इकडं बामनोली. फायनली वी आर इन तापोळा. तर मी अशा स्पॉटला आलोय, तिन्ही बाजूनी पाणी आहे. हे पहा, कोकणात आपण बघितलं होतं जशी जेट्टी टाईप वाहनं वगैरे सगळं पलीकडे जातात, तशीच इथं दिसते जेट्टीवर. आत वाहनं सुद्धा लावलेले आहेत, बोटी वगैरे बाजूला लागल्या आहेत. बरंच खाली गेलंय पाणी. आता ह्या लेवलपर्यंत राहतं पाणी. दिसतात पाण्याचे व्रण असे. हे बघा, आता ही कार चालली, हे डायरेक्ट त्याच्यात बस टाकून पलीकडे नेणार. हे ह्या कोपऱ्यावर वसलेलं पूर्ण तापोळा गाव आहे. याच्या पलीकडे नवीन ह्या बोटमधून आत्ता आलो, त्या टोकावरून इथं सोडलं आणि आता इथून बामनोलीसाठी रस्ता. आपली गाडी 100 रुपये घेतले त्याने इथं सोडायचे. आता ती इथं सोडून पलीकडच्या टोकाला गेली. चला आता निघूया. इथून सातारा 1-1.5 तासाच्या अंतरावर आहे. ओके, शिवसागर जलाशय बाय बाय. आता बाय रोड 10 किलोमीटर इथून बामनोली आहे.
बामणोलीवरून कास आणि सातारा असा आपला प्रवास असणार आहे. रस्ता अगदी छोटा आहे. टापोळ्यामधनं बाहेर पडता पडता मी एक जणाला विचारले सातारला जायचं जवळ मार्ग कुठला, तिकडून पण होता म्हणजे महाबळेश्वरवरून, पण तो म्हणला या बोटीतून पलीकडे जावा, हा मार्ग सगळ्यात जवळचा आहे. इथून बामणोली 10 किलोमीटर आहे आणि बामणोली कास करून तुम्हाला जाता येईल. त्यामुळं मग आलो इकडे. आता बघू, रस्ता आहे चांगला म्हटलं पण ठीक आहे, म्हणजे कच्चा तर नाही आहे. या इकडून खालून आलो मी आणि आता इकडे सरळ जाणार. आणि हे पहा, केदारेश्वर बोट क्लब, वासोटा किल्ला, मुनावळे धबधबा आणि वासोटा वनराई. इकडून मुनावळे 5 किलोमीटर आहे आणि तिथून आपल्याला वासोटा किल्ल्यावर जाता येतं. आता आपल्याला सरळ इथून जायचं आहे. गाड्या गेल्या इकडे 8 किलोमीटर कास पठार, तिथून 20 किलोमीटर सातारा. चला. विशेष म्हणजे न ठरवता, हे मला माहीतच नव्हतं की वासोट्यावरून तराप्यावरून इकडे गाडी सहित सोडतात म्हणून. न ठरवता एक सर्किट आपलं बरोबर कंप्लीट झालं. आणि काय सर्किट आहे, बऱ्याच बायकर्सना माहीतच नसेल. बापरे काय रस्ता आहे आज. म्हणजे बाईक करायची माझी अगदी जी इच्छा होती ती पूर्ण झाली. हे बघा, मस्ती मस्ती. किती स्पीड पाहिजे. बरं, डबलचा रस्ता नाही आहे, समोरनं गाडी आली पटकन तर जरा ठराविक स्पीडनं चाललं पाहिजे अशा रस्त्याने. वाव शपथ, रात्रीचं ह्या रस्त्याने जाताना सटपटणार चांगला माणूस. आणि काय हे, बापरे. हा जो माझा डाव्या बाजूला दिसतोय तो कास तलाव आहे. साताऱ्याला पाणी इथनंच पुरवलं जातं. खूप व्हायरल झालेली रील ती, यातून पाणी सोडलं जातं. हा फुल झाल्यानंतर यातून सोडलं जातं. मस्त दिसतोय, एकदम नजारा बघण्यासारखा राहतो. कास तलाव म्हणजे सातारकरांचा जीव की प्राण आहे. आणि कास पठार आता जगप्रसिद्धच आहे फुलांसाठी. तरी आता पहिल्यासारखी एवढी फुलं येत नाहीत, पण असतात तरी. पुणे पुणे चिंचवड नाही नाही, मी प्रॉपर सातारचंच आहे. त्यामुळेच या रस्त्याने आलोय. हेच ते जगप्रसिद्ध कास पठार, जिथं रंगीबेरंगी फुलं उमलतात पावसाळ्यात, ऑगस्टमध्ये. मग आता इथं ह्या सगळ्यात जाळ्या होत्या त्या सगळ्या काढून टाकल्यात. कारण इथली गुरं ढोरं जेव्हा इथं फिरतील तेव्हाच ती फुलं वगैरे इथं उमलतील ना. ह्या जाळ्या वगैरे घातल्यामुळे ॲक्च्युली ती गुरं वगैरे जात नाही, शेण वगैरे पडत नाही. त्याच्यामुळं पहिले इतकी फुलं उमलतच नाहीत. हे सगळं दोन्ही बाजूला तेच आहे पठार, कास पठार. इथून मेन एंट्री आहे. इथं तिकीट घर, टॉयलेट वगैरे 5 स्टार सोय करून ठेवली. आणि फुलंच यायची कमी झाली. तर नैसर्गिकपणा होता त्याचं बाजारीकरण झाल्यामुळं तो प्रॉब्लेम झाला. इथून आता
तार रोड आहे एकदम. इथून एक अर्धा पाऊण तास लागेल सातारला फक्त, अर्धाच. सातारा 22, पुणे 128, कोल्हापूर 155. वा, हा समोर किल्ल्यासारखं दिसतंय ना सेम. महाराष्ट्रातले काय जे प्रसिद्ध बाईक राईडसाठी रस्ते आहेत ना, त्यातला हा एक आहे किमान माझ्या तरी आवडीचा, सातारा कास. पहा एक्झॅक्ट ह्या दोन्ही बाजूला दऱ्या आणि मधून रस्ता आहे. सातारकर चिल करायला संध्याकाळचे इकडे येतात. हे बाईकवाले सगळे साताऱ्यातलेच आहेत. आणि ही डाव्या बाजूची दरी बघा. आपण बरोबर टॉपवरून चाललोय आणि रस्ता एक नंबर, सुपर एकदम. सकाळीच मी नाव काढलं होतं. यवतेश्वराला जाताना जो घाट आहे असा खाली सातारा दिसतो आणि सेम तसाच दिसतो. योगायोग बरोबर त्याच घाटातनं आता आपण खाली उतरणार आहे. मला सकाळी बिलकुल वाटलं नव्हतं की ह्या घाटातनं परत यायचं आहे आपल्याला. मेड्यावरून येणार होतो. ऐतिहासिक राजधानी सातारा नगरीत सहर्ष स्वागत. हा सुरू झाला यवतेश्वराचा घाट आणि डाव्या बाजूला जो दिसतोय तो सातारा. हा जो समोर दिसतो तो अजिंक्य तारा. अजिंक्य ताराच्या पायथ्यालाच पूर्ण सातारा बसलाय. पायथ्याला म्हणण्यापेक्षा त्याच्या उताराला सुद्धा अर्धा सातारा आहे. आता वरपर्यंत जाते गाडी अजिंक्य ताऱ्यावर. अगदी दरवाजेच्या तिथं 4 व्हीलर सुद्धा जाते. रयत शिक्षण संस्था कर्मवीर भाऊराव पाटलांची. साताऱ्याचं नाक म्हटलं तरी चालेल, पवई नाका. महाराजांचा तोफेसहित पुतळा आहे. म्हणजे सातारा म्हटले की हे दाखवतात. खूप सुंदर केलं आहे आता. वा, राजधानी सातारा.